नवरात्री हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतात ते रंग, उत्साह आणि भक्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक खास रंग असतो आणि त्यामागे दडलेलं आहे एक खास रहस्य. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नवरात्रीचे हे खास 9 रंग आणि त्याचं विशेष महत्त्व. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे एक खास टिप. नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची या 9 दिवसांमध्ये पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसाचा रंग हा त्या विशिष्ट देवीला समर्पित केलेला असतो. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग नवरात्रीचा पहिला दिवस आहे तो म्हणजे 22 सप्टेंबर 2025 आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग आहे पांढरा. पांढरा रंग हा शांतता, पावित्र्य आणि शुद्धतेचं प्रतीक आहे. हा रंग जेव्हा आपण धारण करतो तेव्हा आपलं मन आपोआप शांत होतं आणि पवित्र होतं. आपल्याला आजूबाजूला सगळीकडे प्रसन्नता जाणवते. असं आहे या रंगाचं विशेष महत्त्व. चला आता नवरात्रीचा दुसरा दिवस आहे 23 सप्टेंबर 2025 आणि या दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल. लाल रंग हा प्रेम, शौर्य आणि शक्तीचं प्रतीक आहे. हा रंग आपल्याला धैर्य आणि आत्मविश्वासाने कोणत्याही संकटाचा सामना करण्याची प्रेरणा देतो. आता नवरात्रीचा तिसरा दिवस 24 सप्टेंबर 2025 या दिवसाचा रंग आहे निळा. निळा रंग हा समृद्धी, शांतता आणि दैवी शक्तीचं प्रतीक आहे. हा रंग जेव्हा आपण धारण करतो, हा रंग आपण जेव्हा परिधान करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये स्थैर्य आणि शांतता येते असं सुद्धा मानलं जातं. चला आता नवरात्रीचा चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 या दिवसाचा रंग आहे पिवळा. पिवळा रंग हा आनंद, उत्साह आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. हा रंग जेव्हा आपण धारण करतो तेव्हा आपल्या ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये वाढ होते आणि नकारात्मकता दूर होते असं सुद्धा मानलं जातं. आता पिवळ्या रंगानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस तो म्हणजे 26 सप्टेंबर 2025 आणि या 5व्या दिवसाचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग हा निसर्ग, वाढ आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे. हा रंग जेव्हा आपण धारण करतो तेव्हा आपल्या जीवनात प्रगती होते आणि आपल्याला भरपूर जास्त सकारात्मक ऊर्जा मिळते असं सुद्धा मानलं जातं. तर असा आहे हा नवरात्रीच्या 5व्या दिवसाचा हिरव्या रंगाचं विशेष महत्त्व. त्यानंतर येते नवरात्रीचा 6वा दिवस तो म्हणजे 27 सप्टेंबर 2025 आणि या 6व्या दिवसाचा विशेष रंग आहे तो म्हणजे राखाडी. हा रंग आपल्याला संकटातून बाहेर पडण्याची आणि वाईट गोष्टींचा नाश करण्याची शक्ती दर्शवतो. हा रंग आपल्या जीवनातली नकारात्मकता आणि वाईट शक्तींपासून आपलं नेहमी रक्षण करतो असं मानलं जातं. त्यानंतर आहे नवरात्रीचा 7वा दिवस तो म्हणजे 28 सप्टेंबर 2025 आणि या 7व्या दिवसाचा रंग आहे केसरी. केसरी रंग हा उत्साह, त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. हा रंग आपल्याला सकारात्मक ऊर्जा आणि त्याग करण्याची भावनासुद्धा देतो अशी मान्यता आहे. त्यानंतर येतो नवरात्रीचा आपला 8वा दिवस अष्टमी आणि या दिवसाचा रंग आहे मोरपंखी. हा रंग इच्छापूर्ती आणि दैवी शक्तीचं प्रतीक आहे. हा रंग जेव्हा आपण धारण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशी सुद्धा श्रद्धा आहे. तर असा आहे हा नवरात्रीचा 8व्या रंगाचा मोरपंखी दिवसा आणि त्याचं महत्त्व. आणि चला आता नवरात्रीचा 9वा दिवस महानवमी आणि या दिवसाचा रंग आहे गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेम, दया आणि स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. हा रंग आपल्याला शांतता आणि एकात्मतेची भावना वाढवण्यासाठी मदत करतो. मैत्रिणींनो, असा हा नवरात्रीच्या 9 दिवसांचा हा रंगमय प्रवास. प्रत्येक रंग आपल्यासोबत एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन कहाणी घेऊन येतो. पिवळ्या रंगाचा उत्साह, हिरव्या रंगाची शांती, निळ्या रंगाची खोली आणि लाल रंगाची ऊर्जा हे सगळे रंग म्हणजे आपल्या देवीच्या विविध रूपांचे प्रतीक आहेत, जे आपल्याला प्रत्येक दिवशी एक नवीन प्रेरणा देतात, एक नवीन विश्वास देतात. तर आता मला सांगा, या 9 दिवसांच्या प्रवासात तुम्हाला कोणत्या रंगाने सर्वात जास्त आकर्षित करेल? कोणता रंग तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त आनंद घेऊन येतो असं वाटतंय? मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि यंदाच्या या नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर तुमच्या जीवनातील प्रत्येक रंग अधिक उजळ, आनंदी हो हीच माझी सदिच्छा.
तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर. हॅपी नवरात्री टू ऑल ऑफ यू. एन्जॉय युअर फेस्टिवल.